तसेच आपल्याला आमचे मित्र सहकारी लाभलेले आहे, ते पण तुम्हाला थोडक्यात NSS विषयी 2 शब्द सांगणार आहे. नमस्कार. सांगा सर. माझे नाव ऋतिक माकुने. मी इथे गेल्या 5 दिवसापासून मुक्कामी आहे. इथे आम्ही श्रम करायसाठी आलेलो आहेत. NSS म्हणजे एकजुटीने काम करणे. आम्ही 5 दिवसापासून एकजुटीने एक ग्रुप लीडर म्हणून मी स्वतः 5वा दिवस आज आमचा. आम्ही एकजुटीने सर्व काम करतो. इथे आम्हाला सकाळी नाश्त्याची सोय आहे, दुपारी 1 वाजता जेवणाची सोय आहे, संध्याकाळी जेवणाची सोय आहे. इथे सगळे एकजुटीने काम करतात. तुम्हाला काम करताना काय काय अनुभव आले? तुम्ही काय आत्तापर्यंत कोणतं काम केलं? काम करताना आम्हाला अनुभव आले म्हणजे सफल व्हायसाठी NSSमधून भरपूर अनुभव आहे. तर भाऊंनी अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन दिले. तसेच आमचे दुसरे मित्र पण आलेले आहेत. शुभम ये इकडं. तर अजून आमचे सहकारी आहे, त्यांना पण NSS विषयी उत्कंठता आहे आणि NSS विषयी ते आपल्याला 2 शब्द मार्गदर्शन करणार आहे. तर इथं तुम्ही बघू शकतात, इथं शुभम गुंड आणि दुसरे आहे जे मयूर दुबे, हे दोघं पण मित्र, हे माझे सहकारी मित्र आहेत आणि हे तुम्हाला NSS विषयी थोडक्यात सांगणार आहे. तर शुभम सर, तुम्हाला NSS विषयी काय वाटतं? हे जे लोगो आहे, 2 मिनटं बघा, NSS याचा अर्थ काय होतो? NSSचा अर्थ असा आहे की राष्ट्रीय सेवा योजना, ही योजना 1969 मध्ये लागू झाली. आणि NSSद्वारे तुम्हाला आतापर्यंत काय काय उपक्रम, तुम्ही या गावाचे रहिवासी आहे, तर तुम्ही काय काय अनुभव घेतला NSS? आम्ही अनुभव असा घेतला की सर्व मुलं आहे ना, एक समान म्हणजे एक ग्रुप करून काम करतात सर्व. की काम असं केलं आहे की पोलीस स्टेशन, गावची ग्रामपंचायत, ते नाल्या, सर्व घाण कचरा सर्व साफ केला. आणि इथं दिसताय हे झाडं वगैरे, हे झाडं तुम्हीच लावलेले हे, ते कंटिन्यू होते का इथं? हो, कंटिन्यू होते. इथं पाणी वगैरे दिलं जातं. आणि बोला. आता मयूर भाऊ, तुम्ही सांगा NSS विषयी. हे जे तरुणांतील उसळत्या रक्ताचं जे प्रतीक आहे, हा जो लोगो आहे, याच्यासाठी तुम्ही काय काय सेवा करण्यासाठी तत्पर राहतात? जवळपास आम्ही